तर जाऊया आपण मॅचकडे. सामना सुरू होतोय. नाणेफेकी जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय या मॅचमध्ये घेतला टीम रईस बिल्डर अँड डेव्हलपर्स क्रिकेट संघानं. चेतन की जगह पे सुरेश और साहिल की जगह पे आकाश लिख के रख. रईस बिल्डर अँड डेव्हलपर्स ही टीम सज्ज झाली आहे. तारिक रईस जे या टीमचे ओनर आहेत आणि आतापर्यंत 3 सामने या टीमनं जिंकलेत. तर दुसऱ्या बाजूला त्यांच्या विरुद्ध संघ आपल्याला पाहायला मिळतोय फाईट करत असताना अल्ताफ बाली ज्या टीमचे ओनर आहेत. एबी स्पोर्ट्स खाडीपार आतापर्यंत ही टीम देखील अगदी चांगली कामगिरी करताना पाहायला मिळाली आहे. 3 सामने आतापर्यंत त्यांनी जिंकलेत आणि 1 सामना त्यांनी गमावलाय. पूर्ण हा लेखाजोखा या 2 टीमचा. तर जाऊया आपण मॅच मध्ये. पहिलं षटक घेऊन बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होतोय भिवंडी क्रिकेट मधला एक उत्कृष्ट ऑलराऊंडर खेळाडू अतिश भामरे. नावामध्ये भरपूर काही आहे आणि त्याच्या समोर बॅटिंगसाठी ॲज अ ओपनर जिंकण्याची स्वप्न आणि अभिलाषा मनी बागून सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना शाहिद शेख टेनिस बॉल क्रिकेट जगताचा गब्बर आणि त्याच्या जोडीनं नॉन स्ट्रायकर एंडला मॅन इन गोल्डन फ्रॉम टेंबिवली प्रतीक पाटील. अंपायरचा ग्रीन सिग्नल. गेम इज ऑन. लेट्स प्ले. अतिश भामरे वर्सेस शाहिद शेख. पहिलाच बॉल ओव्हर द विकेट आउटसाइड द ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर आणि अंपायरचा इशारा व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन अकाउंट ओपन होत असताना टीम एबी स्पोर्ट्स खाडीपार पहिलीच मॅच या टीमचा बेडा पार केला. वन ऑफ द ग्रेट लेजंड क्रिकेटर प्रमोद म्हात्रे का बॅटिंग केली होती. पहिला सामना खेळताना या स्पर्धेतील एक दर्जेदार क्रिकेट त्या टीमने दाखवलं आणि नंतर जिंकणं हे चित्र पाहायला मिळतंय एबी स्पोर्ट्स साठी. एबी स्पोर्टनं 3 मॅच जिंकलेत. 1 मॅच मध्ये पराभव. तर दुसऱ्याकडे आपण पाहिलं तर अजूनही पराभव स्वीकारला नाहीये या लीग स्टेजला टीम राईस बिल्डर अँड डेव्हलपर्स. प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून जे प्रेक्षक आमच्या सोबत जोडले गेलेत त्यांचं देखील हार्दिक स्वागत. प्रीतम पाटील यांचं इथे शुभागमन होत आहे. या स्पर्धेमध्ये अतिशय चांगली कामगिरी ज्यांच्या माध्यमातून राहिली. तर वेलकम प्रीतम दादा, आपलं देखील हार्दिक स्वागत. या मंचावरती आमच्या ऑर्गनायझर समितीकडून आम्ही तुम्हाला इन्व्हाइट करतोय. अँगल बदलला. राऊंड विकेट आले. अतिश भामरे फुलटॉस बॉल फटका फसलाय. मोठी विकेट हवेमध्ये. मिडॉनला फिल्डर जज करतोय. घेतली आहे कॅच आणि गब्बर शून्यावरती बाद होत असताना आणि सेलिब्रेशन टीम मैदानाच्या आतमध्ये करतीये. रईस बिल्डर अँड डेव्हलपर्स कारण अतिश भामरेला मिळतीये सगळ्यात मोठी विकेट. शाहिद शेख बॅक टू डग आउट. पुन्हा एकदा ऑल इंडिया आयकॉन शून्यावरती बाद होत असताना शाहिद शेख काय म्हणाल रेश्मा मयेकर. पहिला बॉल ओव्हर द विकेट टाकला वाईड. कदाचित जाणून बुजून ही रणनीती होती की काय सध्या तरी हेच वाटू लागलं मैदानाच्या आतमध्ये. कारण दुसरा बॉल राऊंड विकेट आले आणि शाहिद शेखची विकेट त्याच्या खात्यामध्ये. एबी स्पोर्ट्स खाडीपार या संघाने जरी टॉस हरला असेल पण त्यांच्या कॅप्टनला जेव्हा आपण विचारलं तेव्हा त्यांनी हे सांगितलं होतं की आमची जी स्ट्रॅटेजी आहे ती बॅटिंगसाठीच आहे. आम्हाला जरी आम्ही टॉस जिंकलो असतं तरी आम्ही बॅटिंगच केली असती.
सो बघूया आता त्यांची काय स्ट्रॅटेजी असणार आहे. अतिश भामरे, एक धाव खर्च झाली आहे. अतिश भामरेच्या विरुद्ध आपल्या स्टाईलनं प्रतीक पाटील, म्हणूनच म्हणालो मॅन इन गोल्डन फॉर्म. प्रतीक पाटीलच्या बॅटमधनं स्विच हिट आणि चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे डीप बॅकवर्ड पॉइंटला येतोय. पहिला चौकार. हर्षमय चौकार प्रतीक पाटील. विकेट. कम बॅक करत असताना अतिश भामरे, अतिशय चांगली टीम आहे समोर. जर आपण पाहिलं हरीश केने, बबलू पाटील, महेंद्र मागे, सुरेश पारदी यांसारखी अनेक दिग्गज नावं आपल्याला पाहायला मिळतात. गती परिवर्तन मात्र भरपूर लवकर रीड केलं. डान्सिंग डाऊन द ट्रॅक, फुटवर्कचा चांगला वापर, इनसाइड आउटचा नजराना प्रतीक पाटीलचा क्लास आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. दुसरा चौकार प्रतीक पाटीलच्या बॅटमधून. वेलकम टू कॉमेंट्री बॉक्स. अतिश भामरे, पुन्हा एकदा फुटवर्कचा चांगला वापर, यावी देखील फटका चांगला. फिल्डर प्रयत्न करतात. बबलू पाटील, झाली अचूक. बॉल थांबणार नाहीये. आउटफील्ड फास्ट आणि चेंडू सीमा पार. बॅक टू बॅक दुसरा बीपीएल चौकार. हमारे बीच रेस्पेक्टेड मयूर विलास पाटिल जो कि ओनर है चैलेंज के, पहुंच चुके हैं. आपका हार्दिक स्वागत है. नैनेश्वर शिल्के, आपका भी हार्दिक स्वागत. टीमची टोटल 13 या आकड्यावरती. पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण झाला आणि धावफलकावरती धावा 13. एक मोठी विकेट गमावल्यानंतर. तर वेलकम करू आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये सिद्दीकजी भावे सरांचं आणि त्यांच्या जोडीला जॉईन होतील तुमच्यासोबत. नक्कीच नमाज पडून झाल्यानंतर आमच्यासोबत जे जॉईन होतात, वेलकम आहे तुमचं. आपण या ऐकू मजर खान यांना. कमाल की. आइए दोस्तों, लौट चलते हैं भिवंडी प्रीमियर लीग की अद्भुत दुनिया में. आज ओमकार शेट्टे, सीबी बॉय इन कमेंट्री पैनल. ये देखिए कयाम शेख हमसे जुड़ चुके हैं. आपका भी हार्दिक स्वागत. गणेश बाएं हाथ के बहुत ही खूबसूरत गेंदबाज रह चुके हैं. और ये योगेश केने, सभी का हार्दिक स्वागत. नईम शेख हैं, अशफाक पनवेलकर साहब और अमोल पाटिल हमसे जुड़ चुके हैं. डेविड बून ऑफ चैलेंज, वेलकम ऑल ऑफ यू. राजू भी हैं. बैक टू क्रिकेट इज गोइंग टू बी कपिल केने brought into the attack. This time try to a flashy stroke, white signal from umpire. Away outside the office stump. Pioneer AB Sport Kharipar losing a toss, batting first here. Kapil Kene, sidearm bowler. This time goes his back foot, try to force off his back foot. Kiss off the bat, rose to short third man, and with the stroke, batsman through for a one. Irfan Sheikh off the mark with one. Pratik Patil looking very confident, but Shai Sheikh disappoint performance, out for duck. Kapil. This time switch it. What a magnificent stroke. 6 runs from Pratik. सांगतोय गब्बर बाद झाल्यानंतर रस्ता सापडत नसेल तर स्वतःचा रस्ता स्वतः तयार करावा लागतो. Look the telecast. Look the telecast of King of Telecast Prince movies in different angle.
on lineman Prathamesh Patil and Ravi Gulvi. It has been an extraordinary telecast comes to you. This time try to long way swing. Miss him outside the office stump. Pratik on fire now. Help of 3 boundaries and 6. Pratik Patil on 18. And AB Sport 21 for the loss of big man Shai Sheikh. Kapil. This time uses fit. Hits very hard indeed. Should be out of the park. High and handsome. What a shot. Then like one man was stand Superman. That's called superhero. Pratik Patil. What a inning. He's a great all-rounder. And last one was a outstanding stroke plate. Look at that. Uses feet, picks on the off volley. Going, gone out of ground. What a knock. आणि क्रिकेटमध्ये म्हटलं जातं ना, यू क्रिएट हार्ड वर्क गॉट अ सक्सेस, बिकॉज सक्सेस इज अ जर्नी नॉट अ डेस्टिनेशन. आणि मेहनत करताना प्रतीक पाटील, आणि याच्याबद्दल एकच म्हणेल भावेश सर की जीवापेक्षा क्रिकेटला जास्त जपतो. ही लव्ज विक्ट्री मोर दॅन हिज लाईफ. म्हणून आज टेंबिवली गावाचं नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत कोणी पोहोचवलं तर ते नाव प्रतीक पाटील उर्फ बाट्या. 27. Kapil. Boss to Pratik once more looking for a reverse shot. Rushi tried to hit the stumps. Leg by signal. The impact is outside the office stump. His score moves up to AB Sport. Second mandatory power play going on. 28. What a start. Batsman to follow. Hitman of Bhiwandi. Informed batsman captain Faik Ansari. This time helicopter drive. Chance of run out. Yes, he's gone. And Irfan Sheikh on his way. And Super से ऊपर लीग beyond the Premier League from Altaf Bali sir, BC4, Jai Bajrang Sport Gorsai and Pioneer Sport and President of BPL Dhananjay Chodgeji. Look at that, direct hit. Irfan on his way now, who made 2 runs for his side, and that marks end of the second over. 28 for the loss of 2 wickets. 2 ओवर की समाप्ति 28 रन 2 विकेटों के नुकसान पर. आप देख रहे हैं सुपर से ऊपर मौसम, सुपर से ऊपर लीग, सुपर से ऊपर अरेंजमेंट, सुपर से ऊपर हमारे ओनर्स, सुपर से ऊपर टीमें, सुपर से ऊपर आइकॉन खिलाड़ी, सुपर से ऊपर शामियाना, सुपर से ऊपर ग्राउंड, सुपर से ऊपर कमेंट्री, सुपर से ऊपर अंपायरिंग, सुपर से ऊपर हमारा डीजे और सुपर से ऊपर टेलिकास्ट. और सुपर से ऊपर सिद्दीक जी भावे. कारण भिवंडीमधलं असं एकही क्रीडांगण नाही की जिथे सिद्दीक भावे यांचा आवाज पोचला नाही, आणि अशी एकही स्पर्धा नाही की जी भावे सरांच्या आवाजाशिवाय कंप्लीट होते. बहुत धन्यवाद आपके इनकरेजमेंट के लिए. नए बैट्समैन अंकित पटेल आए हैं बल्लेबाजी को. बाएं हाथ के बैट्समैन है प्रतीक, उनके पास गए हैं. आज आसमान में बादल छाए हुए और टेनिस क्रिकेट में भिवंडी प्रीमियर लीग. देखिए ऋषि पटेल को बुला गया है, रियल एंड रेयर फेस ऑफ पॉइनियर. ये वो खिलाड़ी हैं, कल भी इन्होंने बहुत ज़बरदस्त गेंदबाजी की थी. और देखना है कि रईस बिल्डर एंड डेवलपर की कैप्टन उनसे काफ़ी अपेक्षा रखते हैं. शुरुआत तो बहुत अच्छी भी है क्योंकि एबी स्पोर्ट्स के बाद आने वाले जो बल्लेबाज है वो दम नहीं लेते, गेंदबाजी का दम निकाल देते हैं. ऋषि पटेल लेफ्ट आर्म राउंड विकेट. अंकित को बीट बैट्समैन बीट विकेट कीपर. मौका वहां पर, लेकिन ऋषि, ओ क्या क्रिकेट हो रहा है ये देखिए. मौका वहां पर और मौके पे चौका और वाइड.
बोनस ही बोनस. ऐसा लग रहा था मानो लाठीचार्ज हो रहा हो, जिस तरह का क्रिकेट हो रहा था. ना विकेटच्या शोधात होती टीम, कारण याआधी देखील आपण पाहिलं की एक फलंदाज रनआउट होताना दिसला. त्याचं नाव होतं इरफान शेख आणि आता बॅटिंग चांगली करतो प्रतीक. त्यामुळे जास्त धोका घेऊन चालणार नाही आहे. इथे प्रतीक पाटीलला त्याच्या जोडीनं अनिकेत पाटील मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतो. एक्स्ट्रा 5 धावा आलेत आणि त्याचा इम्पॅक्ट धावफलकावरती पाहायला मिळतोय. स्कोर मोज ऑन 33. 33 रन हो चुके हैं और रईस बिल्डर एंड डेवलपर ने पैसे देने से पहले ही पोजीशन दे दिया. शाहिद पापा है हमारे बीच में, हमारे स्पॉन्सर. इस मरतबा कट करने की कोशिश, बल्ले का किनारा छूकर गेंद चली गई थी फ्लाई स्लिप में और रन को चुरा लिया वहां पे बल्लेबाजों ने. फाद दलवी हमारे साथ, रोलेक्स मेडिकेयर के शाहिद पापा. O2 लाइव पानी, दुल्हन वही जो पियामन भाई. O2 लाइव पानी आपकी प्यास बुझाए. आज काफी जूम में आ चुका है. आज भले से खेल की शुरुआत लेट है लेकिन ग्रेट है. ऋषि पटेल लेफ्ट आर्म राउंड विकेट जाते हुए. ओहो हो, क्या शॉट है, स्वीट हिट. और इसे हम स्वीट हिट भी कहेंगे. 4 रन. Wave your hands in the motherfucking air. तुमच्यावरती विश्वास ठेवते, तर विश्वास नावाचा शब्द जपण्यासाठी आयुष्य वेचावं लागतं. बट एक क्रिकेटचं मैदान आहे जिथे वेळ थोडा असतो. त्या थोड्या वेळामध्ये स्वतःला सिद्ध करताना मैदानाच्या प्रत्येक ये कोपऱ्यामध्ये देखिए प्रतीक दूसरे पाटील. एंगल से दिखाया जा रहा है. ऋषि पटेल बहुत ही अनुभवी क्रिकेटर हैं, बेस्ट ऑलराउंडर. ओ क्या गेंद थी, कटर. लिविंग एज लिया, खेलना चाहते थे ऑन साइड में, गेंद कवर पॉइंट पे, लेकिन कहना होगा कि कठिनाइयों में रखा था इस गेंद ने. बहुत खूबसूरत गेंद. संदीप गोराटकर ने प्रतीक की बल्लेबाजी से इंप्रेस होकर उन्हें 500 रुपये दिए हैं. बहुत धन्यवाद. लेफ्ट आर्म राउंड विकेट जाते हुए ऋषि इस मरतबा अपने स्टेप में चुके. डेड बॉल. देखिए ऋषि पटेल मात्र एक ऐसे क्रिकेटर हैं पूरे भिवंडी तालुका में 25 साल तक क्रिकेट खेला, नो बॉल नहीं किया. अंतर्राष्ट्रीय क्रिकेट में आपको तो पता है कपिल देव 431 विकेट, नो बॉल नहीं किया. इयन बॉथम 383 विकेट, नो बॉल नहीं किया. इमरान खान 362 विकेट, नो बॉल नहीं किया. डेनिस लिली 355 विकेट, नो बॉल नहीं किया. और लांस गिब 309 विकेट, नो बॉल नहीं किया. फिर से अच्छी गेंद आगे रखा था, यहां पर रनआउट करने की कोशिश. कमाल की फील्डिंग अपने फॉलो थ्रू में ऋषि की. ना आपण चर्चा करत होतो नो बॉल बद्दल. मग त्या व्हाईट बॉलचा ग्राफ आपण पाहिला, शॉर्ट टर्म क्रिकेटमध्ये जास्त असतो. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये एक नाव असं देखील होतं, 5472 बॉल त्यांना टाकले, 912 षटकं टाकली. वेस्ट इंडिज टीमसाठी 18 वर्ष खेळले, 912 षटकं टाकताना कधी व्हाईट बॉल टाकला नाही. ते नाव होतं मायकल होल्डिंग. अशा बॉलर्सचा आयडल तुमच्यासमोर असायला हवा आणि ऋषी पटेल त्यापैकी एक गोलंदाज आहे जो बॉलिंग करतोय. लेफ्ट आर्म राउंड विकेट जाते हुए ऋषि फिर अपने स्टेप में चूके, फिर डेड बॉल. बिल्कुल. हालांकि जुएल गार्नर की मां ने अपने जो पीछे पिछवाड़ा रहता है उसमें एक बहुत बड़ा घंटा लगाया था. जुएल गार्नर दुनिया में कहीं भी विकेट लेते थे, उसकी मां उस घंटे को बजाती थी. अड़ोस पड़ोस को मालूम रहता था कि आज गार्नर ने शिकार कर लिया. आणि शिकार तर क्रिकेटमध्ये करावीच लागते, कारण ज्यावेळी एखाद्या जंगलातला वाघ सकाळी उठतो त्यानं शिकार केलं नाही त्याला उपाशी राहावं लागतं. एखादी हरिण जर धावली नाही त्याला वाघाच्या शिकारमध्ये जावं लागतं. आणि क्रिकेट जिथे तुम्हाला टिकायचं असेल तर तुम्हाला संघर्ष करावा लागेल. ऋषि पटेल
प्रतीक को लेफ्ट स्वीप किया है, आउटफील्ड में खिलाड़ी देखते रह गए, दोनों के बेस से गेंद बंदूक की गोली की तरह 4 रन। Wave your hands in the motherfucking मालूम है कि आज प्रतीक पाटील प्लेसमेंट बहुत अच्छा कर रहे हैं, गॅप को बहुत खूबसूरती से ढूंढा है। आतापर्यंत त्यानं चौकार मारले, टोटल 5 षटकार त्यानं मारले 2, त्यामुळे प्रतीकसाठी एकच म्हणेल, दीपक तो अंधेरे में चला करते हैं, फूल तो कांटों में ही खिला करते हैं, थक्कर ना बाट मंजिल के मुसाफिर, हीरे तो अक्सर टेम्बिवली में ही मिला करते हैं। प्रतीक पाटिल ऑन फायर नाउ। ये अंदाज ओमकार का है अपना। फुल टॉस गेंद डाउन द ग्राउंड खेला है, लॉन्ग ऑफ पे खिलाड़ी, बहुत बढ़िया फील्डिंग कल्पेश बबलू की, 2 रन अपनी टीम के लिए बचाते हुए। कहीं ना कहीं अपनी लंबाई से चूक गए थे ऋषि। 3 ओवर की समाप्ति, रन बने एबी स्पोर्ट खारीपार के 46 रन, गुड टोटल ऑन दी बोर्ड, और 36 पे बल्लेबाजी कर रहे हैं प्रतीक पाटिल। अगला मैच क्लैश ऑफ टाइटंस, प्रभुदास नाइक जिसके ओनर है प्रभुदेवा बॉयज भादवाड़ बनाम मयूर विलास पाटिल जिसके ओनर है चैलेंज स्पोर्ट्स। दोनों टीमों के कैप्टन से रिक्वेस्ट है कि आपको टॉस बॉक्स से जुड़ जाना है। खेल की शुरुआत होती हुई और दूर वाले छोर से पहली गेंद इस मरतबा चाइनीज कट लगा, विद द टाइट स्विंग करने की कोशिश की थी। क्या मौसम है, सूरज पूरी तरह से बादलों के पीछे छुपता हुआ, घटाएं छाई हुई है, काली घटाएं लहरा के आए। देखना है कि प्रतीक पाटिल सामना करें गेंदबाज सुहास। मैं एकच म्हणेल, काली गेट है बरकासा वन, ये तो सारी फिजा है, फिलहाल तो सबकी नजरें प्रतीक पाटिल पर है। सुहास पवार आइकॉन खिलाड़ी हैं, मैन फ्रॉम कल्याण। कलकत्ता में 1 ओवर में 60 रन बनाने का उनके नाम रिकॉर्ड भी है। इस मरतबा निकल के मारा है, जाल में फंसते हुए प्रतीक आउट। पाटिल ने आउट होने से पहले अपने टीम के लिए 36 रन बनाए, बिग एंड दिए जा रहे हैं उन्हें डगआउट में। ग्रेट इनिंग ना, गब्बर बाद झाल्यानंतर एकानं स्टँड देणं गरजेचं होतं। आपण जसा उल्लेख केला, देन टीम वॉज ट्रबल, 1 man स्टँड, देन लाईक कॉल सुपरमॅन, अगदी तशीच बॅटिंग केली प्रतीक पाटिलने या मॅच मध्ये। क्या टेलीकास्ट है, कैमरे की आंख में आखिरी मोमेंट तक गेंद। नए बैट्समैन हिटमैन ऑफ भिवंडी फाइक अंसारी। देखिए पिछले सीजन में 2 सिक्सर इन्होंने मारे, सीएम कप में इन्होंने किशन मात्रे को जो 6 मारा वो चैलेंज ग्राउंड के बाहर संगमपाड़ा में, उसके बाद वाकड़े को 6 मारा एकता ट्रॉफी में, वो टोल नाका पे। म्हणजे मोठ्या फटक्यांसाठी जाणलं जातं फाईकला। इस मरतबा आड़े बल्ले से खेला है, 1 रन बनता हुआ, स्कोर आगे बढ़ता हुआ एबी का पहुंचा है 48 रन। ओवर नंबर 4 चलता हुआ। आज ओमकार शेट्टे सीबी के नाम से जाने जाते हैं।
सुहास पवार, बहुत अच्छी गेंद, यॉर्क कराने की कोशिश, छोटी बैकलिफ से सॉफ्ट एंड ड्राइव करते हुए डीप वाइड मिड ऑन पे 1 रन, स्कोर 49। देखिए एबी के कैप्टन को भी पता है कि साइंस की जो बल्लेबाजी है उसमें काफ़ी गहराई है। साहिल शेख बहुत अच्छे, रईस की जो बल्लेबाजी है उसमें काफ़ी गहराई है, क्योंकि साहिल शेख बहुत अच्छे टच में इस मरतबा बहुत खूबसूरत गेंद, समझ ही नहीं पाए थे बैट्समैन, बैकआर्म डिलीवरी। ये देखिए क्या गेंद थी, चाइनामैन, सुहास पवार की चाइनामैन गेंद बैट्समैन के समझ में नहीं आई। सुहास इस मरतबा स्विंग कर दिया है और गेंद 6 रन कह दिया वहां पर बल्लेबाज ने, नहीं चलेंगी रनबंदी। DJ put the bass up. इस वक्त रन बने एबी के 55, स्ट्रेटेजिक टाइम आउट का वक्त हुआ है बीपीएल में। और ये देखिए जैन गोरेकर वहां पे जा रहे हैं, तब तक मेरे पास समय है, आइए हम उन ओनर्स को सलाम करते हैं जिन्होंने बीपीएल में सबसे बड़ा रोल अदा किया। विहान मित कुमार के लिए पद्माकर चौधरी, दिनेश चौधरी, मैगी 11 के लिए मांगीलाल पालीवाल जी, एबी स्पोर्ट कारीबार के लिए अल्ताफ अली, नईम शेख, साइंस कारबाव के लिए अक्षय पाटिल, महेंद्र पाटिल, रईस बिल्डर एंड डेवलपर्स के लिए तारिक रईस, देवा टाइगर पड़गा के लिए सुजीत ढोले पपिया और पराग पाठोली जी, आरके फ्रीड एंड एमजे स्पोर्ट्स के लिए फुरकान बुबेरे, एसके इंटरप्राइजेस के लिए रशीश अग्रवाल, शुमाइल सूसे, चैलेंज स्पोर्ट्स के लिए मयूर विलास पाटिल, आगरी राजा पोगांव के लिए तेजस पाटिल, प्रभुदास बॉयज भादवड़ के लिए प्रभुदास मदन नाइक और बालाजी ग्लोबस के लिए वीरेंद्र दयानंद चोरगे। इन सभी का विशेष धन्यवाद, जिनके सहयोग से बीपीएल हिट नहीं हो सकता था और ना हो सकता था। अगली 2 टीमों को तैयार रहना है। टॉस बॉक्स में चैलेंज स्पोर्ट और प्रभुदेवा बॉयज भादवड़ दोनों के कैप्टन से रिक्वेस्ट है कि आपको टॉस बॉक्स से जुड़ जाना है। आफ्टर 4 ओव्हर टीमची टोटल आहे धावफलकावरती आतापर्यंत आपण पाहतोय 55 धावा, 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे। पहिलं षटक टाकलं ऋषी पटेल यांनी 18 धावा खर्च केला, एकही विकेट नव्हती। त्या गोलंदाजाला इन्व्हाइट केलं सेकंड स्पेलमध्ये टीमच्या कॅप्टननं। यष्टांच्या मागे पडघा विभागातील एक मोठं नाव शेखर दळवी, लॉंग ऑफला बबलू पाटील, सुरेश पारदी अशानं खऱ्या अर्थानं पडघा क्रिकेटला ओळख दिली। जांभूळपाडा गावातील पडघा एक्सप्रेस भरपूर सारे खेळाडू तुम्हाला त्या विभागातून पाहायला मिळतात। भिवंडी प्रीमियर लीग चं एक भव्य दिव्य पहिलं पर्व अल्ताफजी बाली साहेबांनी पाहिलेलं स्वप्न आणि ते स्वप्न अगदी सत्यामध्ये साकार होत असताना ऋषी पटेल लेफ्ट आर्म राउंड द विकेट, अगदी खोलवट टप्प्याचा बॉल बॅकलिफ्टला खाली आणून ड्राईव्ह केलं फाईक अन्सारीनं अलॉंग द कार्पेट लॉंग ऑफला वंडर बॉल पीटीसी बबलू पाटील चेंडूला फेड करत असताना एक सिंगल ऍड होईल आणि टीमची टोटल ग्रेट बॉलिंग फ्रॉम ऋषि पटेल अप टू दी फाइक अंसारी who firmly trimmed straight to long off. अब तक 56, 56 विकेट गेले 3, एक ॲव्हरेज 70चं टार्गेट आपण कुठेतरी या स्पर्धेमध्ये पाहतोय। प्रत्येक टीम तीच मानसिकता घेऊन पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करते आहे।
गतीमध्ये थोडंसं परिवर्तन, हलक्या हातानं बॅक ऑफ द हँड ज्याला म्हटलं जातं तोच बॉल इथे पाहायला मिळाला. ऋषी पटेलच्या माध्यमातून एक सिंगल अजून ॲड होईल. बिल्कुल मेरा अपना मानना है कि ऋषि पटेल के पास जो एक्सपीरियंस है उसको अपनी गेंदबाजी में झोंकते हुए 2 अच्छी गेंदें कर चुके हैं और जब ओवर 5वें में जाए डेथ में तो फिर ये अच्छी बॉलिंग है. मग आता डेथ ओव्हरचा सुपर बॅट्समन फाईक अन्सारी ऑन स्ट्राईक. चांगलं बॅटल. फाईक अगेन्स्ट ऋषी ओव्हर द बॉलर हेड. अगदी वेगानं बॉल ट्रॅव्हल होत असताना डीप मध्ये आकाश चेंडूला फील्ड करतोय. तो पण एक सिंगल अजून ऍड होईल. 3 बॉल हाताळून झाले, 3 सिंगल आलेत. यस, ग्रेट बॉलिंग. इससे अच्छी बॉलिंग क्या हो सकती है. आकाश जो कि लॉन्ग ऑन पे थे, हालांकि आकाश पाटिल बहुत अच्छे ओपनर हैं और पेशे से वो आर्किटेक्ट हैं. कंप्लीट बॅलन्स टीम तुम्हाला पाहायला मिळतीये. एका बाजूला एबी स्पोर्ट्स खाडीपार, दुसऱ्या बाजूला रईस बिल्डर अँड डेव्हलपर्स. इथे पडल्यानंतर बॉल भरपूर जास्त टॉस झाला. शेखर दवी अगदी वेगानं चेंडूवरती आले. तसं शेखर दवीला स्पेशली त्याच्या फिटनेससाठी जाणलं जातं आणि ॲज अ ओपनर जी कामगिरी त्यानं स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये नक्षी 11 भिवंडीसाठी केली आहे, अगदी वाखाणण्याजोगी आहे. लेकिन इस ओवर की हम बात करते हैं. व्हाट अ बॉल. लास्ट वन वाज अ रॉन्ग वन. साइड आर्म डिलीवरी फ्रॉम ऋषि. ही यूज द एक्सपिरियन्स बिहाइंड द बॉलिंग. आणि व्हेरिएशन क्रिकेटमधला मोठा पार्ट आहे. म्हणूनच म्हटलं जातं ना, व्हेरिएशन इज अ बास्ट वेपन शॉर्ट टर्म क्रिकेट. 6 ओव्हरची मॅच आहे आणि ऋषी पटेलला सेकंड स्पेलमध्ये का आणलं त्यांच्या टीमच्या कॅप्टननं. तो ट्रस्ट इथे जपत असताना ऋषी पटेल अजून एक सुंदर बॉल. फाईकला हात खोलण्याची संधी मुळीच दिली नाही आहे. कधी वेगानं टाकले, कधी कमी गतीनं. व्हेरिएशन का म्हणाल सर ऋषी पटेलच्या बॉलिंग बद्दल. आणि स्पेशली एक प्रश्न भावे सर मी करेल. पहिला बॉल त्यांना अगदी खाली टाकला वेगानं, दुसरा बॉल बॅक ऑफ द हँड बाहेर काढला, तिसरा बॉल पुन्हा एकदा खाली टाकला, नंतर चौथा बॉल टॉस केला आणि 5वा बॉल पुन्हा एकदा कमी गतीनं नॅचरल इनस्विंगर बॉल ज्याला आपण कटर बॉल म्हणतो. ॲज अ फास्टर लेफ्ट आर्म बॉलर असेल तर लेफ्ट आर्म बॉलरचा जो अँगल आहे त्याचा पूर्णपणे फायदा उचलत असताना ऋषी पटेल बॉलिंग ट्रॅकवरती. देखिए बहुत ज़्यादा उनके पास एक्सपीरियंस है, बहुत महान क्रिकेटर हैं. यहाँ हम वो तो नहीं बता सकते, लेकिन कहीं ना कहीं वो रीड करके गेंदबाजी कर रहे हैं. वन ऑफ द ग्रेट ऑलराउंडर इन तालुका क्रिकेट. एक्सलेंट बॉलिंग. बैट्समैन कीप एंड क्वाइट. फाइक अंसारी जैसे बैट्समैन को डेथ ओवर में खामोश रखना ये एक्सलेंट है. इसलिए कहा जाता एक्सपिरियन्स ॲज अ बेस्ट टीचर. अंतिम बॉल 5व्या षटकातील. इथे फटका चांगला. किती वेळ शांत थांबेल. फाईक अन्सारी स्टँड अँड डिलिव्हर आउट ऑफ द पार्क. लॉंग ऑनच्या वरतून एबी स्पोर्ट्स खाडीपारचा बीपीएल सिक्सर. सारा गुस्सा निकाल दिया उस गेंद पर. आइए देखते हैं. ये देखिए, जैसे ही जूजिया ऑफ वाली मिली, अपने आप को थोड़ा अलग कर दिया था लाइन से और गेंद को भेज दिया लॉन्ग ऑन के ऊपर. 6 रन. लेकिन मैं सराहना करूंगा ऋषि पटेल की. एक्सलेंट ओवर ही टर्न. एक गेंद खराब होने से ओवर खराब नहीं होता है और यही डर था जो मैं कह रहा था. हालांकि वो एक्सपीरियंस इज नॉट ओनली बेस्ट टीचर बट ऑल्सो बेस्ट फीचर. डर जो था पूरा ओवर दिखाया जा रहा है उनका, ऋषि पटेल का. डर यही था. ऋषि को पता था कि जितना तेज डालूंगा फाइक उतना तेज मारेंगे. आफ्टर 5 ओव्हर 67 लॉस ऑफ 3 एबी स्पोर्ट्स खाडीपार. भरपूर वेळ वाट पाहिली फाईक अन्सारीनं. हे पूर्ण षटक तुम्हाला दाखवलं जातं. वॉटर टेलिकास्ट फ्रॉम प्रिन्स मूवीज. अगदी चांगली कामगिरी. देखिए एक बात और आपसे कहना चाहता हूँ ओमकार, मैं ये इनफ टोटल नहीं है. हालांकि जिस तरह की बल्लेबाजी है एबी के पास, कितने रन हुए 5 ओवर की समाप्ति के बाद? 67. कहीं ना कहीं एबी के जो कैप्टन है वो अबव 80 की तरफ देख रहे हैं. इथनं कमीत कमी 15 ते 10 या 2 आकड्यांच्या ये हमारे मधलं टोटल तमाम हवंय. स्टैंड्स दिखाए जा रहे हैं. साइंस स्पोर्ट खरबाओं, एबी स्पोर्ट्स खारीपार, एसके इंटरप्राइजेस, रईस बिल्डर एंड डेवलपर्स, देवा टाइगर पड़गा. बॉल तयार.
स्लॉग ओव्हर, डेट ओव्हर सुरू झाली आहे. फाईक लावी स्ट्राईक आणि ती मिळाली आहे आणि अंपायरचा इशारा लेग बाईटच्या स्वरूपात रनेल एक सिंगल. ये जो रन चुराया है ना, ये कहीं महंगा ना पड़ जाए. मुख्य पंचांच्या भूमिकेत तुम्ही पाहता फारुख बर्डी सरांना. एक लेजंड क्रिकेटर, एक महान खेळाडू. एक सिंगल लेग बायच्या स्वरूपात आली. सुहास पवार आला सेकंड स्पेल मध्ये. पहिल्या षटकामध्ये 9 धावा, एका बॅट्समनला त्यांना बाद केलं. 5 चेंडूंचा खेळ शिल्लक. ऑन स्ट्राईक डेट ओव्हर स्पेशलिस्ट बॅट्समन फाईक अन्सारी आणि हा बॉल फाईकच्या बॅटमननं मिड विकेटच्या वरतून बुलंदी पॉवरफुल हिट. एबी स्पोर्ट खाडीपारचा बेडा पार करत असताना बॅट्समन फाईकनं ठोकलाय एक मोठा फटका. षटकार. Power back pull his stroke, plenty of power behind his stroke, and tremendous time. He is a very dangerous customer in death over. नाही, कधीपासून तो भरपूर शांत होता. मग आता फाईक अन्सारी देखील सांगतोय हाला तो कदमों पर सिकंदर नहीं झुकता, टूटे भी तारे जमीन पर नहीं गिरता, गिरते हैं बड़े शौक से समंदर में नदियां, कभी किसी नदी में समंदर नहीं गिरता. आणि अगदी आता आपल्या रंगात आणि ढंगात बॅटिंग करत असताना क्या बात है. फाईक अन्सारी. नदी समंदर की आपने बात की कि किसी ने सच कहा है कि मैं समंदरों का मिजाज हूं, अभी उस नदी को पता नहीं, सभी आके मुझसे लिपट गए, मैं किसी से जाके मिला नहीं. भरपूर बॉल बाहेर वळवलाय आणि तेच पाहिलं अंपायरनं. एक्स्ट्रा रन इथे ऍड होईल. आता प्रेशर जाणवतो फाईक अन्सारी नावाचा आयकॉन खेळाडू सुहास पवार वरती. कारण बिलकुल. मित्रांनो मी नेहमीच सांगतो ही भिवंडी आहे. इथला प्रत्येक खेळाडू ना ज्यावेळी मैदानात उतरतो भिवंडीच्या नावासाठी, भिवंडीच्या तालुक्याला गाजवण्यासाठी उतरतो. सुहास पवार ने बचने की कोशिश की थी. फाईकच्या बॅटमन अलॉंग द कार्पेट बॉल जाईल अगदी देवा टायगर्स पडगा स्टँड समोर काऊ कॉर्नर मध्ये आणि ते रनआउटची संधी आणि फलंदाज बाद होईल तो म्हणजेच अंकित पटेल. क्या शतरंज की बाजी लगा दी है. अंकित पटेल ने एंड टाइम पे क्रॉस किया और स्ट्राइक फाइक के पास रहे, अपना विकेट बलिदान कर दिया. सॅक्रिफाईस ज्याला म्हटलं जातं बलिदान. कारण हे BPL आहे जिथे कुणालाही या स्पर्धेत ना बाहेर जायचं नाही आहे. आणि त्यातल्या त्यात जर तुम्ही AB स्पोर्ट्स खाडीपार टीमसाठी खेळता म्हणजेच अल्ताफ अली सरांच्या प्रतिष्ठेसाठी खेळता तर तुम्हाला जीवाची बाजी लावून या मैदानावरती खेळ करावाच लागेल. आणि तो करताना फाईक अन्सारी जो टीमचा कॅप्टन आहे अगदी चांगली बॅटिंग करतोय. 7 बॉलमध्ये 18 रन त्याने केलेत. धावफलक 76 वरती पोहोचलाय. 3 बॉलवरती सर ज्या रन्स येतील ना त्या डेट ओव्हरमध्ये ज्यावेळी AB स्पोर्ट बॉलिंग करेल त्या त्यांना फायदा करून देतील. त्यामुळे इथे जास्तीत जास्त धावा कशा येतील हा प्रयत्न फाईक अन्सारीचा सुहास पवार समोर. फुल्लर लेन फटका फसला. लॉंग ऑफला फिल्डर जज केला जातं हा बॉल आणि घेतली जाईल कॅच आणि जावं लागेल बॅक टू डग आउट फाईक अन्सारीला. कारण सुहास पवारच्या खात्यामध्ये ऍड होतीये एक मोठी सफलता. फलंदाज बाद. क्लैश ऑफ टाइटंस का हम टॉस करेंगे. खेलने वाली टीमें चैलेंज स्पोर्ट और प्रभुदेवा बॉयज भादवड. टीमची टोटल 76, विकेट गेलेत 5. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. पैसा 80 क्रॉस करेल का. एखादा चौकार, एखादा षटकार की सुहास पवार 80च्या आतमध्ये थांबवण्याचा प्रयत्न करेल AB स्पोर्ट्स खाडीपार टीमला. नेक्स्ट मॅच टॉससाठी रिपोर्ट करायचा चॅलेंज स्पोर्टच्या कॅप्टननं आमच्या टॉस बॉक्समध्ये. बॉल तयार. सुहास पडल्यानंतर बॉल भरपूर स्विंग होऊन आतमध्ये आणण्याचा प्रयत्न होता आणि अंपायर सांगत असताना बॉल डावा स्टिकवरून निघून गेला. बाईचा इशारा फारुख बर्डी सरांचा. रमीज रईस आए हैं और कुल स्कोर कितना हुआ है 7-7. देखना है कि रमीज रईस बहुत ही
की प्लेयर रहे हैं पिछले 15 से 20 सालों में. आणि त्या 15 ते 20 वर्षाचा अनुभव या बॉलवरती दाखवावा लागेल आणि तोच दाखवलाय. भरपूर दूरून खेचला या कभी भी आए बॉलला. ये खिलाड़ी कभी भी आए, इसका क्रिकेट यही है. ये इज अ रियल की, ये चाबी है. और क्या स्लॉक किया उन्होंने, 6 रन और कुल स्कोर जो बना है 83 रन. और ओमकार ये जो सिक्सर लगा है ना, ये कहीं मैच का टर्निंग पॉइंट ना बन जाए. 83. आइए दोस्तों, क्लैश ऑफ टाइटंस का हम टॉस करने जा रहे हैं. दो बड़े खिलाड़ी इस वक्त टॉस बॉक्स में, वंडर ऑफ भिवंडी जगदीश नाइक और प्राउड ऑफ भिवंडी भावेश पवार. ऑल द बेस्ट. मैं मयूर पाटिल, मयूर विलास पाटिल और कयाम शेख, आप दोनों से रिक्वेस्ट करता हूं कि आप दोनों के हाथों से हम टॉस करने जा रहे हैं. वेलकम मयूर एंड वेलकम कयाम शेख. येस, भिवंडी प्रीमियर लीग 2021 बिग बॅश असं बोलायला सुद्धा अवघड ठरणार नाही, कारण की होणार आहे बिग बॅश, बिग मुकाबला, चॅलेंज स्पोर्ट्स वर्सेस प्रभू देवा बॉईज. आणि मी कयाम शेख आणि मान्यवरांना विनंती करेन की त्यांच्या शुभ हस्ते हा टॉस होणार आहे. पण टॉस होण्याच्या आधी आमचा टॉस जो आहे तो चेंज झालेला आहे, नाव तेच आहे, कलर चेंज झालेला आहे. सो दयानंद चोरखे एका साईडला आणि दुसऱ्या साईडला आहे भिवंडी प्रीमियर लीग. सो रिक्वेस्ट करेन, कॉल कोणाचा असेल? चॅलेंज स्पोर्ट्सचा कॉल असेल. BPL is the call and it's BPL. सो चॅलेंज स्पोर्ट्सने हा टॉस जिंकलेला आहे आणि टॉस विनिंग कॅप्टनसाठी आहे अंडर वन रूफ युअर शॉपिंग डेस्टिनेशन यांच्याकडून ही लेदर बॅग. सो कॉंग्रॅच्युलेशन्स अली खारबे यांच्याकडून ही स्पॉन्सर केलेली अंडर वन रूफ युअर शॉपिंग डेस्टिनेशन. गुगल प्ले धन्यवाद. स्टोअरवरून तुम्ही हा ॲप डाउनलोड सुद्धा करू शकता. बहुत धन्यवाद मयूर और कयाम शेख साहब. आइए दोस्तों, प्राउड ऑफ भिवंडी क्रिकेट, हर फन मौला खिलाड़ी, ड्रॉप सीन के हीरो. मैं पहले ये पूछूंगा कि पिछले 5 दिन से भिवंडी प्रीमियर लीग चल रहा है, क्या आप प्राउड ऑफ भिवंडी क्रिकेट है, ये प्राउड ऑफ टेनिस शो है या नहीं? है सर, भाभी सर, क्योंकि बहुत अच्छा लग रहा है और पहली साल हो रहा है तो बहुत मज़ा आ रहा है खेलने के लिए. तो इस मैच में मजा के लिए अपने टॉस जीता है, क्या करेंगे? फील्डिंग करना चाहूँगा. फीलिंग करना चाहते हैं, जल्दी बढ़ते हैं प्रभुदेवा बॉयज़ की तरफ. सर, अगर आप टॉस जीतते तो क्या लेने का चूज करते? फील्डिंग ही करते हम लोग, फील्डिंग ही करते. फील्डिंग करते. देखिए, आपको अब बल्लेबाजी दी गई है जगदीश, आप वंडर ऑफ भिवंडी है, लेकिन बीपीएल क्या टेनिस दुनिया का वंडर नहीं है? बहुत अच्छा बनाया अल्ताफ अली सर ने. और बल्लेबाजी जो दी गई है, गेम प्लान 2 को किस तरह यूटिलाइज करेंगे, क्योंकि रन काफ़ी है पिच में. अभी कल पिंटू पाटिल इंजोर था, आज पिंटू पाटिल इन टीम में हो गया. और ये बताइए जगदीश के प्ले 11 जो पिछले मैच में था उसमें कोई चेंजेस? अब पिंटू पाटिल बढ़ गया आज. एज अ कैप्टन आप सेटिस्फाई हैं आपकी टीम जिस तरह खेली है? तो जी हाँ, ऑल द बिल्कुल. बेस्ट बोथ कैप्टन. द न्यूज फ्रॉम द टॉस बॉक्स इज चैलेंज won the toss and they elected ball first. Is back to the commentary box. धन्यवाद सिद्दीक भावे सर. तर बोलूया आपण सामन्याकडे. आजच्या दिवसामधील हा दुसरा सामना आपण बघतोय एबी स्पोर्ट्स खाडीपार विपक्ष राईस बिल्डर्स अँड डेव्हलपर्स या दोन संघामध्ये. प्रथम फलंदाजी करताना एबी स्पोर्ट्स खाडीपार संघाने आपल्या धावफलकाला निर्धारित 6 षटकामध्ये धावा जिंकलेल्या त्या 83 आणि 84 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. तसं या स्पर्धेमध्ये सर्वोच्च सांघिक धावसंख्येचा जो विक्रम आहे
तोही ए बी स्पोर्ट्स खाडीपार संघाच्या नावे आहे, ज्याने निर्धारित 6 षटकामध्ये तब्बल 112 धावा कुठून काढल्या होत्या. अख्तर शेख गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू वाईड अडकर चेंडू हाताळला होता. चांगली सुरुवात आपण पाहतोय अख्तर शेखाकडून. याला गुडघ्यावर बसून हा स्क्वेअर विकेट खेळून काढलेला आहे. कुठलाही क्षेत्ररक्षक नाही. खाली क्षेत्रामधून चेंडू जातोय सीमापार. 4 धावांसाठी चौकार. चैलेंज स्पोर्ट्स और प्रभु देवा दोनों ही अपने प्लेइंग 11 बनाना है. उसी बीच वहां पर देखना है बड़े हिट की तरफ एक बार फिर से गए थे. अच्छी फील्डिंग रही इस बार डीप में. एक ही रन आएगा इस गेंद के ऊपर. धावसंख्या सिंगल निवडून झाली ती 5 धावा. जे लक्ष्य आहे ते 84 धावांचं आहे. प्रथम फलंदाजी करताना प्रतीक पाटील यांनी अप्रतिम 36 धावांचं योगदान आपल्या संघासाठी दिलं होतं. अख्तर शेख लॉर फुलटा चेंडू चेंडूला लॉफ केलेला आहे. कॉर्नर रिझन मधून चेंडू होते सीमा पार. दणदणीत चौकार. चाहे यावेळी रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि यावेळी मात्र पलटी शॉट खेळण्याच्या प्रयत्नात शेखर दलवी याची केली संपुष्टात. झटका लगता हुआ रईस बिल्डर्स को. नक्कीच हा फटका खेळण्याची गरज होती का हा प्रश्न नक्कीच त्याच्या मनामध्ये पडला असेल. पलटी शॉट खेळण्यासाठी चेंडूची निवड खूप महत्त्वाची असते. या फटक्यामध्ये नक्कीच म्हणता येईल लगा तो आबाद नाही तो फिर बर्बाद. लगा तो गाली लगा तो ताली नहीं तो फिर गाली. बिल्कुल जिस तरह से पिछली गेंद पर एक बाउंड्री लगाई थी शेखर दलवी ने, उसके बाद स्विच हिट खेला उन्होंने. बल्ले के ऊपर जाकर गेंद लगी थी तो पहला विकेट गिरता हुआ यहाँ पर रईस बिल्डर्स का शेखर के रूप में. अगले बल्लेबाज आतिश भामरे. नवीन फलंदाज आतिश भामरे मॅन फ्रॉम वल. आणि दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय कल्पेश पाटील उर्फ बबलो मॅन फ्रॉम कुक्षे वंडर बॉय PTC. आता वंडरफुल इनिंग इथे खेळावी लागेल. यावेळी दिशा फरकटली जाते. पंच लाईनचा विचार करतात आणि हा चेंडू मात्र गोलंदाज अख्तर शेखला पुन्हा टाकावं लागेल. बिल्कुल ऑफ स्टंप से बहुत ज़्यादा बाहर रखी थी इस बार अख्तर शेख ने इस गेंद को. वही कारण था कि एम्पायर ने वाइड करार दी. यावेळी स्टेपमध्ये चुकतोय. पंचांचा डेड बॉलचा इशारा येतोय. P1चं पहिलं षटक मार्ग असते जे लक्ष आहे 84 धावांचं आणि 84 धावांचा आव्हानाचा पाठलाग राईस बिल्डर्स यांना डेव्हलपर 6 संघ करतोय. यावेळी समोर खेळण्याचा प्रयत्न स्विंग अँड मिस. निर्धाव चुनून या षटकाची समाप्ती. बिल्कुल बहुत बढ़िया गेंद वहाँ पर. ये देखिए किस तरह से ये गेंद रही थी. राइजिंग गेंद रही थी. बढ़िया विकेट कीपिंग वहाँ पर शाहिद शेख की. ओवर की समाप्ति होती हुई 1 ओवर की समाप्ति पर रन बने हैं 10 रन. अच्छा ओवर यहाँ पर रहा अख्तर शेख का. सिर्फ 10 रन खर्च की और एक बड़ा विकेट हासिल किया है शेखर दलवी के रूप में. नक्कीच आपण पाहतोय सामना AB स्पोर्ट्स खाडेपार विपक्ष राईस बिल्डर्स अँड डेव्हलपर्स या दोन संघामध्ये. अल्तफ बाले ऑनर टीम AB स्पोर्ट्स खाडेपार ज्या संघाने आतापर्यंत BPL स्पर्धेमध्ये 4 सामने खेळलेले आहेत, 3 विजय मिळवलेले आहेत आणि 1 पराभव या संघाला सहन करावा लागला. तर दुसऱ्या बाजूला तारिक रईस ऑनर टीम आपण पाहतोय
राईस बिल्डर्स आणि डेव्हलपर्सचा, ज्या संघाने 3 सामने खेळले आणि तिन्हीचे तिन्ही सामने या संघाने जिंकलेले आहेत. यापुढील सामना जो आपण पाहणार आहोत, दोन्ही संघांचं एक वैशिष्ट्य राहणार आहे की दोन्ही जे संघ आहेत त्या दोन्ही संघाने एकही सामना गमावलेला नाही. एक बाजूला प्रभुदेवा बॉईज भादवड या संघाने 4 सामने जिंकलेले आहेत, तर दुसऱ्या बाजूला चॅलेंज फोर्स भिवंडी याही संघाने 3 सामने खेळले आहेत आणि तिन्हीचे तिन्ही सामने जिंकलेले आहेत. प्रशांत परदेशी येतोय, मॅन फ्रॉम सेलार, गोलंदाजी मार्कवर. सामनाकर फलंदाज कल्पेश पाटील. यावेळी रिव्हर्स केलेला आहे, चेंडू जाऊ आहे थर्ड मॅन रिझन मधून सीमा पार, 4 धावांसाठी चौकार. वहाँ पर ये स्ट्रोक को खेला था, बल्ले के नीचे जाकर लगी थी गेंद. पुन्हा एकदा त्याच प्रकारचा प्रयत्न, यावेळी पुन्हा एकदा चेंडू जातोय सीमा पार, बॅक टू बॅक दुसरा चौकार. मिळाला जणू काय आपण मागील चेंडूची रिप्ले पाहिलेली आहे. दोन्ही चौकार आणि या दोन्ही चौकाराने धावसंख्या येतोय आकार. धावसंख्या 4ने वाढून ते 18 धावा. लक्ष आहे जे 84 धावांचं. दुसरं षटक मार्गस्थ आहे. प्रशांत परदेशी दूरवरच्या टोकाकडून गोलंदाजी हाताळतोय. P2चं दुसरं षटक. यावेळी समोर खेळण्याचा प्रयत्न आणि यस फलंदाज बाद कल्पेश पाटील. बबलू याची गेली संपुष्टात. कल्पेश बबलू ने एक बार फिर से बढ़िया विकेट कीपिंग शाहिद शेख की. दूसरा विकेट गिरता हुआ राइस बिल्डर्स का. धावसंख्या आपण पाहतोय धावफलक स्थिर आहे 18 धावा. पहिला फलंदाज 9व्या धावसंख्येवर बाद झाला होता आणि दुसरा फलंदाज 18 धावसंख्येवर बाद झालेला आहे. नवीन फलंदाज सुहास पवार येतोय, आयकॉन प्लेअर. सुरू असलेला सामना आपण पाहतोय अल्तफ बाले ऑनर टीम AB स्पोर्ट्स खाडीपार विरुद्ध तारिक रईस ऑनर टीम रईस बिल्डर्स अँड डेव्हलपर्स या दोन संघामध्ये. AB स्पोर्ट्स खाडीपार संघाने आतापर्यंत या BPL स्पर्धेमध्ये 4 सामने खेळलेले आहेत, त्यामध्ये 3 सामने या संघाने जिंकले आहेत, 1 सामना गमावलेला आहे. तर दुसऱ्या बाजूला रईस बिल्डर्स अँड डेव्हलपर्स संघाने 3 सामने खेळले आहेत आणि तिन्ही सामने या संघाने जिंकलेले आहेत. जी बिल्कुल, दोनों ही टीमों का जो परफॉर्मेंस रहा इस टूर्नामेंट में बहुत बढ़िया रहा है. जहाँ पर हमने राइस बिल्डर में महेंद्र माघे को कमाल की बल्लेबाजी करते हुए देखा, तो हमने AB स्पोर्ट्स में फाइक अंसारी को देखा. नक्कीच दोन्ही संघ बलाढ्य संघ आहेत. प्रशांत परदेशी, हो हो हो, घुटना टेक और ये सिक्सर देख. और ये सिक्सर सुहास पवार की. बिल्कुल, वहाँ पर पहले गेंद का सामना किया था और उसके ऊपर वार करते हुए पवार अपने इरादों को जाहिर करते हुए अच्छा स्ट्रोक आता हुआ पवार के बल्ले से इस सिक्सर की मदद से स्कोर 24 पर जा पहुंचा है. षटकरांना आपला अकाउंट ओपन केलेल्या पॉवरफुल पवार याने
धावसंख्या 6ने मुसंडी मारते. धावसंख्या 6ने वाढून झाली ती 24 धावा. 84चं लक्ष आणि 84 लक्षाचा पाठलाग करताना राईस बिल्डर्स अँड डेव्हलपर्स हा संघ. प्रशांत परदेशी पुन्हा एकदा दूरवरच्या टोकाकडून बोलताना सुहास पवारसाठी. यावेळी मात्र इनफिल्डच्या वरून चेंडू जातोय वाईड लॉक ऑफ रिझन मधून सीमा पार झन्नाटेदार चौकार. सुहास पवार के बल्ले से आता हुआ हाफ वॉली पर लेकर खेला था इस गेंद को. इनफील्ड के ऊपर से गेंद जाती हुई एक्स्ट्रा कवर की दिशा में 4 रनों के लिए. पवार याची पॉवरफुल फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. यावेळी यॉर्कर यांचा चेंडू होता. छोट्या बॅकलिपचा वापर करण्यास मजबूर केला तो फलंदाजाला. बिल्कुल बहुत बढ़िया गेंद रही थी इस बार प्रशांत की. नीचे बैकलिप से खेला वहां पर बल्लेबाज सुहास पवार ने. ओवर की समाप्ति होती हुई 2 ओवर की समाप्ति पर रन बने हैं 29 रन. 2 बाद 29 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर 84 लक्षाचा पाठलाग करताना राईस बिल्डर्स अँड डेव्हलपर्स हा संघ. आपण पाहत आता सुपर से उपर लीग भिवंडी प्रीमियर लीग सर्वांचं पुन्हा एकदा BPL स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. आज या स्पर्धेचा सलग 5वा दिवस आणि 5व्या दिवसामधील दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. तर P1 आणि P2 या 2 षटकांची समाप्ती झालेली आणि P1 P2च्या 2 मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकाच्या समाप्तीनंतर राईस बिल्डर्स अँड डेव्हलपर संघाची धावसंख्या झालेली ती 2 बाद 29. बिल्कुल 2 ओवर की समाप्ति पर यहाँ पर अब तक अच्छा टोटल बना है जहाँ 29 रन आ गए. पहले ओवर में हमने देखा कि 10 रन है. उसके बाद दूसरे ओवर में थोड़ा सा महंगा ओवर रहा था 19 रन आ गए थे. अब तीसरे ओवर के लिए फाइक अंसारी को बुलाया गया है गेंदबाजी के लिए जो इस टूर्नामेंट में बहुत बढ़िया गेंदबाजी की है. हैट्रिक भी लिए लेकिन अब इस मैच में देखना है किस तरह की गेंदबाजी करते हैं. सामना करेंगे वहाँ पर सुहास पवार जो पिछले ओवर में बहुत बढ़िया बल्लेबाजी की थी. उसी बीच वहां पर देखना है फोर्स किया इस गेंद को. गैप में गेंद जाती हुई कोई मौका नहीं वहां पर जार के पास. 1 बाउंस में गेंद बाउंड्री के बाहर 4 रनों के लिए. उसी बीच वहां पर देखना है मिस टाइम स्ट्रोक है. गेंद ऊपर चले गई है और बड़ा विकेट गिरता हुआ यहां पर सुहास पवार की पारी समाप्त होती हुई. बिग ब्लॉक मोठा मासा गळाला लागतोय. बडी मछली जाल में फंसती हुई. फटका तर चांगला होता मात्र एलिव्हेशन जे हवं होतं ते तिथे मिळालं नाही. उंची जास्त लांबी कमी आणि परिणामानुसार एक मोठा हादरा बसतोय फलंदाजी करणारे राईस बिल्डर्स आणि डेव्हलपर्स या संघाला सुहास पवारच्या रूपाने. बिल्कुल तीसरा विकेट गिरा है यहाँ पर सुहास के रूप में. बहुत दूर से खेला था. लगभग ऑफ साइड की गेंद को ऑन साइड की दिशा में खेलने की कोशिश की थी वहाँ पर बल्लेबाज ने. वही कारण था कि बल्ले का ऊपरी सिरा लगा था. कोई गलती नहीं की वहाँ पर अंकित पटेल ने. तीसरा विकेट यहाँ पर राईस बिल्डर्स का. नवीन फलंदाज संघाचा संघ नायक हरीश केने येतोय ज्याने BPL स्पर्धेमध्ये पहिला गोल्डन षटकार ठोकण्याचा विक्रम केला होता मॅगी 11 या संघाविरुद्ध जेव्हा एका चेंडूमध्ये 3 धावांची आवश्यकता होती. फाइक अंसारी बड़ा विकेट हासिल करने के बाद इस बार सामना करेंगे आतिश बामरे. जो टारगेट है धुमां सर वो 84 का. अभी भी यहाँ से 51 रन और चाहिए जबकि गेंदें बची है 22 गेंदें बची है. फाइक अंसारी कमाल की गेंदबाजी की है और हम अभी भी हम देख रहे हैं बड़ा विकेट हासिल किया है.
उसी बीच वहां पर एक और लाजवाब गेंद, बल्लेबाज और विकेट कीपर दोनों को चकमा देती हुई ये गेंद। नक्कीच अतिशय उत्कृष्ट चेंडू होता. दरम्यान आव्हानाच्या रूपाने धाव मिळते फलंदाजांना. कमाल की गेंदबाजी इस ओवर में देखने को मिल रही है फाइक अंसारी द्वारा. जब पहली गेंद पर बाउंड्री लगी उसके बाद बहुत बढ़िया कमबैक किया फाइक अंसारी ने. इस एक रन की मदद से स्कोर 34 पर जा पहुंचा है. उसी बीच वहां पर देखना है, ये गेंद जा रही है बाहर कॉक कॉर्नर की दिशा में 6 रनों के लिए. हरीश केने याने डॅशिंग अंदाजाने षटकरने अकाउंट ओपन केले. या अगोदरच्या सामन्यामध्ये मजर खान हरीश केने याने षटकरने आपलं अकाउंट ओपन केलं होतं. जी बिल्कुल, ऐसे दो मुकाबले यहाँ पर सिक्सर के साथ अपनी पारी की शुरुआत की है हरीश केने ने, और गजब के फॉर्म में नज़र आ रहे इस पूरे सीज़न में, चाहे हम ग्रामीण क्रिकेट की बात करें या फिर इस टूर्नामेंट की बात करें. चल रहे आ जाओ, 2 बॉल बचे. हाँ, नक्कीच हरीश केने खेळपट्टीवर आहे. अतिश भांबरे खेळपट्टीवर आहे. महेंद्र मागे कभी भी आ सकते आगे. महेंद्र मागे याचं येणं बाकी आहे. उसी बीच वहां पर अच्छी गेंद चौप के रूप में खेला इस गेंद को. नक्कीच द्विधा स्थितीमध्ये सापडला. डबल माइंडेड फटका आपण पाहतोय. मार दिया जाए या छोड़ दिया जाए. बिल्कुल उस तरह की गेंद ही रही थी ये कि बल्लेबाज डबल माइंड हो गए थे. लास्ट मोमेंट पर जाकर बल्ले को लगाया था वहां पर. 1 रन की मदद से स्कोर 41 रनों पर जा पहुंचा है. उसी बीच वहां पर देखना है, सीधा खेला इस बार इरफान शेख गेंद के नीचे और आतिश भारे की पारी समाप्त होती हुई. आतिश भांबरे बाद होऊन पॅलमध्ये परतलेला आहे. आणि त्यानंतर आपण पाहतोय फलंदाजीसाठी येतोय मल्टी महेंद्र मागे. तर 3 षटकांची समाप्त झालेली आणि 3 षटकांची समाप्त नंतर रेस बिल्डर्स आणि डेव्हलपर संघाची धावसंख्या झालेली आहे ती धावफलकावर 41 धावा. यापुढील 3 षटकामध्ये काय होतंय हे आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी समालोचक कक्षामध्ये सज्ज होत्यात माझे सगळे समालोचक सिद्दीक बाबे सर आणि ओमकार शेट्टे. बिल्कुल गजब का मुकाबला चल रहा है और अब गजब के दोनों ही कमेंटेटर हमसे जुड़ते हुए वॉकलन की वॉइस ओमकार शेट्टे और सिद्दीक भाबे सर. अतिशय सुंदर रंगती या मॅच आणि मैदानाच्या आतमध्ये आला. हारलेली बाजी सहज एका हाती जिंकून देणारे नाव महेंद्र मागे. मात्र बॉलिंग देखील अगदी चांगली केली. फाईक अन्सारी 11 रन्स त्याच्या षटकामध्ये. हमारे बीच पावर हिटर अकबर शेख के वालिद मोहतरम शेख साहब आए हैं. हम आपका अमी के दिल से इस्तकबाल करते हैं. वेलकम बीपीएल. इस मरतबा खींच के मारने की कोशिश और डायरेक्ट थ्रो और महेंद्र मागे गोल्डन डक पे आउट. सेलिब्रेशन देखिए वहां पर. ओ बेटा जी.
आगे जो फिनिशर है इनको आउट करने का इससे अच्छा तरीका कोई भी नहीं था. आणि जी संधी होती त्या संधीचं अगदी सोनं केलं अख्तर शेख. आणि या मॅच मधला सगळ्यात मोठा जो अडथळा होता म्हणजे एक जो धोका होता ना तो बाजूला सारला. भरपूर लांब होते, डायरेक्ट हिट झाला आणि अंपायरला लगेच संधी मिळाली फिंगर अप करण्याची. 41 झाले धावफलकावरती. लक्ष या मॅच मध्ये आहे 84 धावेचं आणि अजूनही इथनं अतिशय चांगली रंगत असताना ही मॅच 17 बॉल 43 धावेची गरज आहे. दोस्तों कहीं भी मत जाइएगा भिवंडी प्रीमियर लीग को छोड़ के, क्योंकि अगला मुकाबला चैलेंज बनाम प्रभुदेवा 22, भावेश पवार एक तरफ तो एक तरफ जयेश पाटिल. अतिशय चांगला रंगेल हा सामना. फक्त वाट पाहावी लागेल ती म्हणजे भाबेसर संघर्षाची. कारण म्हटलं जातं ना पानी को बब बनने में वक्त लगता है, ढले हुए सूरज को निकलने में वक्त लगता है. थोड़ा धीरज रख, थोड़ा और जोर लगा, क्योंकि जंग लगे किस्मत के दरवाजे को खुलने में भी उतना ही वक्त लगता है. आणि या मॅचमध्ये तुमचं नशीब तुम्हाला बदलवायचं असेल तर संघर्षाची तयारी दोन्ही टीम्सला या मॅचमध्ये ठेवावी लागेल. अख्तर शेखला पहिल्या बॉलवरती सांघिक यश. महेंद्र मागे बाद झाले आणि न्यू बॅट्समन अनिकेत दळवी आणि एका बाजूला हरेश केणे स्वतःच्या होम ग्राउंडवरती खेळताना 3 बॉलमध्ये 7 रनवरती. इथे लाईन नक्कीच पाहावी लागेल आणि अंपायरचा इशारा डावा स्टिकच्या बॉल बाहेर. हरेश केनेचा काय रोल असेल भावेसर या मॅच मध्ये, किती जिम्मेदारी असेल या नावावरती? देखिए बहुत बड़े कैप्टन हैं और बहुत ज़बरदस्त प्लेयर हैं. इस बीपीएल में गोल्डन 6 लगा के अपने टीम को जीत दिलाई थी. मेरा अपना मानना है कि हरीश केने जब तक रहेंगे, जब तक एबी स्पोर्ट खारीपार के ऊपर खतरा मंडलाता रहेगा. अतिशय चांगली मॅच. लोवर फुल टॉस ऑन साईडला बॉटम हँडचा चांगला वापर. हँड अँड कॉर्डिनेशन अगदी चांगलं होतं. क्षेत्ररक्षकाकडनं थोडीशी चूक, मात्र इम्प्रोव्हायझेशन अगदी लवकर झालं आणि सिंगल कंप्लीट होईल आणि स्ट्रायकर एंडला येतोय. हरीश केने वन ऑफ द ग्रेट फिनिशर फ्रॉम भिवंडी तालुका क्रिकेट. टीमची टोटल 43 विकेट गेलेत, 5 आणि इक्वलायझेशन तुम्हाला स्क्रीनवरती पाहायला मिळतं. 16 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि जिंकण्यासाठी 41 रनची बिल्कुल. आवश्यकता. आस्किंग रन रेट काफी बड़ा हुआ है. हरीश केने समोर एक चांगला बॉल टप्पा पडल्यानंतर बाहेर निघाला आणि तेच पाहिलं अंपायरनं आणि व्हाईट बॉलचा इशारा. हा रिप्लाय स्क्रीनवरती अगदी चांगला निर्णय अंपायरचा. 2 ते 3 सेंटीमीटर अंतर आहे ना थोडं एक्स्ट्रा होतं, मग अगदी डोळ्यामध्ये काजं घालून पंचांची भूमिका पार करतात फारुख बर्डी सर आणि त्यांना साथ देत असताना स्क्वेअर लेगचे पंच गोकुळ पाटील सर. फुल्लर लेंथ लॉंग ऑफला फिल्डर अगदी वेगानं बॉलवरती एक सिंगल अजून तिथं ॲड होईल टीमच्या टोटलमध्ये आणि एका धावेच्या मदतीनं सामना थोडासा लांब जात असताना, कारण मोठ्या फटक्यांची आता नितांत गरज आहे ती म्हणजेच रईस बिल्डर अँड डेव्हलपर्स टीमला. देखिए ओमकार, इस तरह के जो इक्वेशन रहते हैं, कहा जाता है कि जो चालन रहती है चलनी, उसमें पानी नहीं रुकता है लेकिन बर्फ रुकता है. तोपर्यंत तुम्हाला वाट पाहावी लागते. कारण जर तुमचं नशीब तुम्हाला बदलवायचं असेल तर चाळणीतनं पाणी नाही तर तुम्हाला बर्फ होण्यापर्यंत त्या पाण्याची वाट पाहावी लागेल, तरच तुम्ही क्रिकेटची मैदानं गाजू शकता. रजी कुवारी साहब हमारे बीच में, आपका इस्तकबाल है. निवेदन है आपको मंच पे आना है. शादाब कोतकर आज बिल्कुल अलग अंदाज में अब्दुर्रहमान बुखातिर की तरह नजर आ रहे हैं. अख्तर शेख बॉलिंग ट्रॅकवरती महत्वाचा बॉल. बॅटची बाहेरची कडा अगदी मोठी एज घेऊन बॉल शॉट थर्डमॅनला एक सिंगल तिथे मिळेल. यष्ट्यांच्या मागे तुम्ही पाहता शाहिद शेख, अतिशय मोठं नाव. सातत्यानं त्याचा अनुभव देखील या मॅचमध्ये कामा येईल. देखिए फील्डिंग भी सजा रहे हैं, लेकिन यहाँ मैं अख्तर की सराहना करूंगा जिन्होंने अभी तक कोई ऐसी गेंद नहीं की है जिस पे बैट्समैन आज़ादी बरते. इट हैज़ बीन अ टाइडी लेंथ एंड लाइन मेंटेन बाय अख्तर शेख. इकॉनॉमिकल बॉलिंग हवी आहे, कारण जरी विकेट आला नाही तरी चालतील, मात्र मॅचचा दबाव वाढवायचा आहे आणि तोच प्रयत्न अख्तर शेख करताना. कारण अख्तर शेख म्हटलं तर भिवंडीच्या क्रिकेटमधलं एक मोठं नाव.
आणि अतिशय चांगली कामगिरी करताना ओव्हर इथे कंप्लीट झाली आहे. नंबर 4 आफ्टर 4 ओव्हर टीमची टोटल 47 या आकड्यावरती पाहायला मिळतीये आणि बनवायच्यात या मॅचमध्ये 84 धावा म्हणजे जिंकण्यासाठी येणारे अजून 12 चेंडू आणि करायच्यात 1 to go. एक वाईट गेंद थी. दोन वाईट बॉल आहेत या षटकामध्ये. $47 loss of 5. क्षेत्ररक्षण अतिशय चांगलं सजवलं गेलंय. अगदी महत्वाचा हा बॉल आहे कारण या चेंडूवरती जर मोठा फटका आला तर दबाव दडपण थोडंसं कमी होताना पाहायला मिळेल कारण अजून 37 धावेची आवश्यकता 13 बॉलमध्ये. फटका अतिशय चांगला सजवला. मात्र लॉंग ऑफला टीमचा कॅप्टन फाईक अन्सारी अगदी वेगाने येतोय. एक धाव इथे मेल. दुसऱ्या धावेचा मानस होतं हरीश केनेचं मात्र धाडस झालं नाहीये. अनिकेत बॅट्समन दवीचं आणि 4 ओव्हर पूर्ण झालेत. धावफलक 48. 2 ओव्हरचा खेळ शिल्लक आहे आणि या मॅचमध्ये करायच्यात 12 बॉल 36 धावा. स्ट्रॅटेजिक टाइम आउट मैदानाच्या आतमध्ये झालाय. एबी स्पोर्ट्स खाडीपार आणि राईस बिल्डर अँड डेव्हलपर्स यांच्यामध्ये बॅटल सुरू आहे. स्क्रीनवरती तुम्हाला पाहायला मिळतं समीकरण 12 चेंडू येणारे शिल्लक जिंकण्यासाठी गरजेच्या 36 धावा. होईल वन द मॅच I don't know. I don't have any answers. But I say very surely match is very high voltage. एक क्लोज इन्काउंटर पाहायला मिळेल आणि जोपर्यंत हरीश केने मैदानाच्या आतमध्ये तोपर्यंत आशा आणि अपेक्षा नक्की जिवंत आहेत या मॅचमध्ये रईस बिल्डर अँड डेव्हलपर्सच्या. तर दुसऱ्या बाजूला बॉलिंग चांगली झाली तर हा सामना सहज जिंकू शकतोय एबी स्पोर्ट्स खाडीपार. दोन टीममध्ये चर्चा होतीये तोपर्यंत आपण वळूया सिद्दीकजी भावे सरांकडे. बहुत धन्यवाद ओमकार. सबसे पहले तो हमारे तमाम ओनर्स को मैं धन्यवाद कहूँगा जिन्होंने इस भिवंडी प्रीमियर लीग में रंग भरा. विहान मित कुमार के लिए पद्माकर चौधरी, दिनेश चौधरी, मैगी 11 के लिए मांगीलाल पालीवाल, एबी स्पोर्ट्स खाड़ीपार के लिए अल्ताफ शेख, नईम शेख, साइंस खारबाव के लिए महेंद्र पाटिल, अक्षय पाटिल, रईस बिल्डर एंड डेवलपर्स तारिक रईस, देवा टाइगर्स बड़गा के लिए सुजीत डोले उर्फ पपिया सेठ और पराग पटोले, साथ ही साथ आरके फ्रीड, एमजे स्पोर्ट, फुरकान बुबेरे, एसके इंटरप्राइजेस, रशेज अग्रवाल, शुमाइल सुसे, चैलेंज स्पोर्ट्स, मयूर विलास पाटिल, अगड़ी राजा पोगांव, तेजस पाटिल, प्रभुदेवा बॉयज़ भादवड़, प्रभुदास मदन नाइक और बालाजी ग्लोबस वीरेंद्र दयानंद चोरगे. इन सभी का विशेष धन्यवाद जिनकी वजह से बीपीएल इतना ऐतिहासिक हुआ है कि कल तक बीपीएल को यूट्यूब पर 11 लाख से ज़्यादा लोग 4 दिन में देख चुके. रोलेक्स मेडिकेयर के फाद हमारे बीच में है. दवाओं का एक ही मरकज. वॉट अ स्टॉप बाय शाहिद शेख. कारण माहिती आहे एकेका धावेची किंमत आहे ना या मॅच मध्ये अगदी मोठी झाली आहे. या रिप्लाय स्क्रीन वरती एंड व्हाट अ बॉलिंग फ्रॉम हिटमैन. फाद दलवी, दवाओं का मरकज. हर शजर से हवा नहीं मिलती, हर किसी में वफा नहीं मिलती, प्यार करने की भूल मत करना, इस मरज़ की दवा नहीं मिलती. इस मरज़ को छोड़ के बाकी तमाम दवाएं फाद के मेडिकल पर हैं. अतिशय चांगली रंगत असताना ही मॅच भावे सर जर पाहिलं तर जी बॉलिंग होती फाईक कडनं अगदी परिस्थिती कठीण असताना जिथे परिस्थिती गंभीर आहे तिथे फाईक सांगतोय मी खंबीर आहे. लीडिंग फ्रॉम द फ्रंट ॲज अ कॅप्टन त्याची भूमिका अगदी चांगली आहे. टीम
एबी स्पोर्ट्स खाडी पार टीमसाठी. सबसे बड़ी बात है कि हर मैच के बाद उनका जो परफॉर्मेंस है वो और निखर रहा है. आणि संघर्ष आहे ना माणसाला थोडासा थकवतो, मग तेवढाच तुम्हाला मजबूत देखील बनवतो. आणि ज्यावेळी कठीण काळामध्ये तुम्ही स्वतःला सिद्ध करता तिथे तुम्हाला प्रसिद्ध होण्याची संधी ही देखील तितकीच मोठी असते. फिल्डिंगमध्ये चेंजेस आणत असताना फाईक अन्सारी आतापर्यंत खर्च केलेत 12 धावा, विकेट्स त्यांना घेतले 2 आणि निर्णायक क्षणाला शाहिद कॅप्टन शाहिद प्लीज समय में कॉपरेट करें प्लीज. निर्णायक क्षणाला कॅप्टन सेकंड स्पेलमध्ये आला. हा बॉल अगदी महत्वाचा आहे कारण आता समोर बासमन आहे, या मॅचमध्ये त्याच्या नावाचा दबदबा आहे. हरेश केने ऑन स्ट्राईक. ओव्हर द विकेट फुल टॉस लोवर होता, अगदी कमी गतीनं इन्व्हाइट केलं जातं मोठ्या फटक्यांसाठी. काय म्हणाल जी बॉलिंग होती मागच्या मॅचमध्ये ऋषी पटेलला पाहिलं व्हेरिएशन टाकताना, या मॅचमध्ये फाईक अन्सारीला आपण पाहतोय. प्रत्येक बॉलवरती ॲक्युरन्सी इज मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ॲज अ बॉलर आणि ते पाहायला मिळतं फाईक अन्सारीकडनं एबी स्पोर्ट्स खाडी पारसाठी. ऐसा लग रहा है कि पिछली 9 गेंदों पे बैट्समैन के हाथ पांव बांध दिए गेंदबाजों ने. सुरुवातीला अख्तर शेख आणि आता फाईक अन्सारी ऑन स्ट्राईक. डाव्या त्याचा बॅट्समन तितकासा क्रिकेटमध्ये घातक असतो. निसर्गानं दिलेली एक वेगळी ताकद त्याच्याकडे असते. आणि नेक्स्ट मॅच मध्ये भावेश पवार विरुद्ध जयेश पाटीलचं बॅटल आपल्याला पाहायला मिळेल. राईट आर्म राऊंड विकेट, शॉर्ट ऑफ लेन, बॅटची बाहेरची कडा. व्हॉट एफर्ट, काय प्रयत्न होते. अपयश जरी आलं असलं तरी एक गोष्ट नक्कीच म्हणेल सिद्दीक भावे सर, 3 धावा आपल्या टीमसाठी जरूर वापरल्या कारण थर्डमॅनला फिल्डर नव्हता. आउटफील्ड फास्ट, इथनं जर बॉल बीट झालं असतं तर चेंडूला रोखणं कठीण असतं. आणि कोण होते फिल्डर? ओल्ड इज गोल्ड, प्रमोद म्हात्रे. कलाबाजी कौन खा सकता है जिसमें जिगर होता है. वहां पे प्रमोद मात्रे थे. अगर वो एक कैच पकड़ते थे, वन ऑफ द बेस्ट कैच इन बीपीएल. मग ते सध्याच्या घडीला ज्या धावा वाचवल्या त्या देखील तितक्याच महत्वाच्या आहेत. आणि टीम एबी स्पोर्ट्स खाडीपारचा बेडा ज्यानं पहिल्या मॅच पासून पार करण्याची जणू काही शपथ घेतली आहे असं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. मॅन फ्रॉम राजनोली, वन ऑफ द ग्रेट लेजंड क्रिकेटर प्रमोद म्हात्रे. उजव्या त्याच्या बॅट्समन समोर ओव्हर द विकेट फाईक अन्सारी. 8 बॉल 33 रनची गरज. यावी फटका चांगला, मॅच मध्ये ट्विस्ट कारण हरेश केनेच्या बॅटमध्ये येतो मिड विकेटला एक दर्जेदार बीपीएल 6. परिस्थिती कशीही असो शेवटच्या टप्प्यापर्यंत हार न मानणं म्हणजे गोरसई क्रिकेट. आणि गोरसई क्रिकेट मधलं हे नाव हरेश केने. भिवंडी क्रिकेटच्या वर्तुळामागे नेहमी एक दबदबा, एक दहशत निर्माण करणारं गाव म्हणजे गोरसई. आणि त्या गावाचा दबदबा हरेश केनेच्या बॅटमधून येत असताना टीम एबी स्पोर्ट्स खाडी पारवरती 7 बॉल 27 रनची गरज. फाईक अन्सारी कमबॅक करण्याची स्वप्न घेऊन फिल्डिंग मध्ये चेंजेस आणतोय. एक खेळाडू तुम्ही पाहू शकाल 36 रन चाहिए थे. देखिए एक सिक्सर लगा तो फाइक के पास 3 खिलाड़ी गए. फाइक ने जब 2 सिक्सर लगाए थे तो गेंदबाज को समझाने कोई नहीं गया था. त्याच्यासाठी टीम आहे ना स्पिरिट महत्वाचं असतं. युनिटी स्ट्रेंथ कशाला म्हटलं जातं? अनुभव एकमेकांसोबत शेअर करावा लागतो क्रिकेटमध्ये. या इनिंगचा अगदी महत्वाचा बॉल आहे आणि हा बॉल मात्र हवेमध्ये क्षेत्ररक्षक आहे, जज केलं जात आणि फलंदाज बाद. हरेश केने नावाचं वादळ. फाईक अन्सारी अगदी क्रिकेटचा आर फॉर रिस्पॉन्सिबिलिटी जिम्मेदारीनं टीम एबी स्पोर्ट खाडी पारचा बेडा पार करत असताना बरेली के बाजार में झुमका क्या, अगर भिवंडी के बाजार में भी गिरेगा तो आज कोई नहीं जाएगा यहाँ से भिवंडी प्रीमियर लीग को छोड़कर.
आणि म्हणूनच तर की काय सगळे स्टँड अगदी गजबजून भरलेत. 6 बॉल 27 रनची गरज आहे सर. 6 गेंदों में 27 रन चाहिए. मुकाबले में अभी भी जान बाकी है क्योंकि अनिकेत दलवी का साथ निभाने आए हैं बैट्समैन आकाश पाटिल. आकाश पाटिल मैन फ्रॉम अंजूर. देखिए इस तरह के जो इक्वेशन रहते हैं ओमकार, उसमें पहली या दूसरी गेंद पे बड़ा स्ट्रोक आया तो मानो लग रहा है कि बल्लेबाजी वाली जो साइड है. एक गोष्ट सर आवर्जून उल्लेख करेल, पहिल्या इनिंगच्या अंतिम बॉलवरती षटकार आला तर त्याचा दबदबा पाहायला मिळतो आणि याचं पूर्णपणे श्रेय जातं नो डाऊट बासमन रमीज रईसला, ज्यानं शेवटच्या बॉलवरती षटकार टोकून 83 पर्यंत पोहोचवलं एबी स्पोर्ट टीमला. प्रमोद मात्रे के हाथ में आखिरी ओवर दिया गया है. 6 गेंदे और जीतने के लिए 27 रन. सामना कर रहे हैं आकाश पाटिल. बॉटम एंड का बहुत अच्छा इस्तेमाल करते हैं आकाश. मैंने अभी तक उनको देखा है ऊंची बैकलिप से बल्लेबाजी करना पसंद करते हैं. राइट आर्म राउंड विकेट आते हुए प्रमोद मात्रे. इस मर्तबा खड़े खड़े गेंद को मोड़ दिया ऑन साइड में. 1 रन बना. दूसरे की दौड़ क्या पूरा होगा? 5 का सीधा थ्रो लेकिन कलेक्ट नहीं कर पाए शाही शेख. बच गए आकाश. पांच गेंदे 25 रन. सिल्वर जुबली रनों की जरूरत है. हालांकि महेंद्र मागे के आउट होने के बाद थोड़ा सा डगआउट में पहले ही सन्नाटा छा गया था और मैदान में भी रनों का सन्नाटा. 5 गेंदे 25 रन. आकाश पाटिल प्रमोद का सामना कर रहे हैं. इस मर्तबा ऑन दी अप खेला है लॉन्ग ऑफ के ऊपर 6 रन. क्या शॉट है. मैंने पहले ही कहा था कि सचिन गायकवाड, आकाश पाटिल, जुल्फिकार, जरार मुल्ला, साथ ही साथ योगी, ये ऐसे बैट्समैन है जो इन फ्रंट ऑफ द विकेट बहुत अच्छा खेलते हैं. और जीतू गौली. आणि हा फटका आहे ना आकाश पाटीलची ताकद दाखवून जातोय. विषयमध्ये तो भरपूर चांगला खेळतो. मैदानाच्या चारही कोपऱ्यामध्ये खेळण्याचा क्लास आहे त्याच्यामध्ये. पण सध्या संघर्ष भरपूर मोठा आहे आणि असं म्हटलं जातं जितना कठीण संघर्ष होगा जीत भी उतनी शानदार होगी. ऑन द राइज खेला था. सिर काफी स्थिर था. 4 में कितने? मैच में गर्मी. 4-19. आकाश को बहुत तेज एक्स्ट्रा कवर ड्राइव. डीप में खिलाड़ी जरार मुल्ला से चूक और गेंद बाउंड्री के बाहर. 4 रन. आखिरी गेंद पे आया था. मैंने कहा था कि हो सकता है मैच का ये टर्निंग पॉइंट हो जाए. आणि ज्यावेळी आम्ही एका ब्रेक नंतर थोडीशी चर्चा केली या मॅच बद्दल तेव्हा देखील आम्ही म्हणत होतो सत्कार सम्राट जे नक्कीच आहे त्यांच्यासोबत की शेवटच्या बॉलवरती आलेला जो सिक्सर आहे तो या मॅच मध्ये एक वेगळा इम्पॅक्ट टाकताना दिसेल आणि तोच देखना है कि वो टर्निंग पॉइंट बनता है या मैच कहीं और टर्न हो जाता है. 3-15 का इक्वेशन. आकाश पाटिल ने मैच को अभी भी जिंदा रखा है. 5 का है कुछ समझाने के लिए प्रमोद मात्रे को. प्रमोद मात्रे राइट आर्म राउंड विकेट आते हुए आकाश को बहुत बढ़िया वापसी. स्विंगिंग यॉर्कर. रमीज रईस ने दोनों हाथ ऊपर किए डॉट गेंद पर. 2 गेंदे और अब 15 रन. दो गेंदे 15 रन. तीन खिलाड़ी सर्कल में.
प्रमोद सामने की ओर से आते हुए सामना करेंगे आकाश पाटिल। फिर से यॉर्कर, क्या बॉलिंग कर रहे हैं, अपने पूरा एक्सपीरियंस झोंक रहे हैं। कहीं ना कहीं अब थोड़ा सा क्रैम्प्स महसूस कर रहे हैं प्रमोद। एबी स्पोर्ट जीत की मोहर लगाती हुई। एक गेंद और 14 रन। राइट आर्म राउंड विकेट आते हुए इस मरतबा बैकफुट पे गए, 1 रन बनता हुआ और दूसरे पे देखने अंपायर का क्या इशारा है। यस, अंपायर गोकुलदास पाटिल, अंपायर गोकुलदास पाटिल, यस इज आउट। तो एबी स्पोर्ट्स को मुबारक और हार्ड लक। राइस बिल्डर एंड डेवलपर और एबी स्पोर्ट क्वालिफाई हो चुकी। पहले रन पे आउट हुआ है। अंपायर ये बताए कि पहले रन पे आउट हुए। यस, सो कॉन्ग्रेचुलेशन नईम शेख एंड अल्ताफ बाली एंड एबी स्पोर्ट हार्ड लक तारिस रईस। एबी स्पोर्ट इज क्वालिफाई फॉर बीपीएल। आइए दोस्तों, प्रेजेंटेशन आइए दोस्तों, प्रेजेंटेशन सेरेमनी की तरफ हम बढ़ रहे हैं और मेरे साथ इस वक्त बॉक्स में जुड़ती हुई को एंकर रेशमा मेहकर। वेलकम रेशमा। आइए मैं प्रेजेंटेशन सेरेमनी के लिए आवाज देना चाहूंगा जय पाटिल, डैशिंग डायनामिक, शाहिद पापा और नईम शेख साहब। आप तीनों से रिक्वेस्ट है कि प्रेजेंटेशन और अकरम शेख साहब, अकबर के वालिद मोहतरम, ये चारों पर्सनालिटी हमसे जुड़ते हुए इस वक्त प्रेजेंटेशन सेरेमनी में। मोस्ट वेलकम अकरम शेख साहब, नईम शेख साहब, शाहिद पापा साहब एंड डैशिंग एंड डायनामिक जय पाटिल। आइए ना इधर, और इधर 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 इधर। आइए दोस्तों, सबसे पहले बीपीएल बेस्ट कैच ऑफ द मैच स्पॉन्सर बाय जीतू मानेरकर and best catch of the match award goes to Catch of the match goes to Kalpesh Patil उर्फ बबलू। बबलू जर तू इथे असशील, कल्पेश पाटिल, वेलकम। भिवंडी प्रीमियर लीग 2021 सामना होता मजेदार आणि एपी स्पोर्ट्स यांनी मारलेली आहे बाजी आणि कॅच ऑफ द मॅच ठरलेला आहे रईस आइए। बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचा।
कल्पेश पाटील उर्फ बबलू आणि हे गिफ्ट हॅम्पर आहे. जीतू मानेरकर स्पॉन्सर जय पाटिल के हाथों से हम दे रहे हैं. आइए हम वेल डन. बीपीएल सुपर 4 स्पॉन्सर बाय फैयाज अंसारी एंड शाहिद पापा. O2 लाइफ पानी दुल्हन वही जो पिया मन भाए और O2 लाइफ पानी आपकी प्यास बुझाए. एंड अवार्ड्स गोज टू Super 4 of the match goes to Suhas Pawar. A big round of applause for Suhas Pawar. come forward Suhas Pawar, the icon player man from Kalyan. आइए सुहास, आपने चौका जरूर खूबसूरत मारा है. हम आपको अकरम शेख साहब के हाथों से ये गिफ्ट हैम्पर दे रहे हैं. आइए बीपीएल सुपर 6 स्पॉन्सर बाय BC4 ऑर्गेनाइजेशन एंड द अवार्ड्स गोज टू Super 6 of the match goes to Ramiz Rais. Super 6 of the match. एक बार तालियां हो जाए. Big hand, the key player. Ramiz Rais is a glorious slogging. आइए नईम शेख के हाथों से हम BC4 स्पॉन्सर ये आपको बैग दे रहे हैं. वेल डन रमीज. आइए दोस्तों, अब हम बढ़ते हैं मैन ऑफ द मैच की तरफ. और मैन ऑफ द मैच खिलाड़ी हैं. जेव्हा परिस्थिती होती गंभीर तेव्हा खंबीरपणे आला प्रतीक. अ बिग राउंड ऑफ अप्लॉज फॉर प्रतीक पाटील. 36 रन्स. जेव्हा पूर्णपणे टीम बॅकफूट वरती होती तेव्हा स्वतःला येऊन सिद्ध करणारा प्रतीक पाटील ठरलेला आहे मॅन ऑफ द मॅच. आइए प्रतीक, सबसे पहले हम अकरम शेख से हाथों से अंडर वन रूफ अली खरबे की ये डिस्काउंट वाउचर आपको देने जा रहे हैं. आपकी शॉपिंग की एक ही मंजिल अंडर वन रूफ, एक छत के नीचे. उसके बाद गिफ्ट हैम्पर अंडर वन रूफ की तरफ से आपको दिया जा रहा है जय पाटिल के हाथों से. यस, अब हम आपको किट दे रहे हैं, मेडिकल किट. मुकेश नांदुरकर अली खरबे की तरफ से और एक गिफ्ट हैम्पर है. अंडर वन रूफ योर शॉपिंग डेस्टिनेशन. और ये अब हम मुकेश नांदुरकर की तरफ से दिया जाने वाला ये मेडिकल किट बैग है. आराध्या मेडिकल, जिसमें आप मास्क, सैनिटाइजर, सारी चीजें देख सकते हो. उसके साथ साथ एक्रिलिक, ये गोल्ड मेडल हम देने जा रहे हैं. यस, आरोग्य मेडिकल की तरफ से आपको पिनाया जा रहा है बेस्ट बैटिंग के लिए. आराध्या मेडिकल. और आखिर में वो ट्रॉफी जो आपकी शोकेश की शोभा बढ़ाए, पल्लन भाई की देन एक्रेलिक आर्ट 2. वेल डन. तमाम मेहमानों से रिक्वेस्ट है, प्रतीक आपको जाना नहीं है. पुन्हा एकदा मान्यवरांचे मनापासून आभार. आणि येस, जेव्हा प्रतीक, परिस्थिती बोल होती अब. गंभीर मेरा तेव्हा सवाल बहुत important खंबीरपणे है. उभा असलेला प्रतीक